घट्ट नाही ना होत आहे. आपली देवाऱ्यात ठेवावी पूजेला म्हणून अभिषेक करते इथे आता. तर त्याची तयारी सगळी करून घेतली आहे. त्यासाठी हाय हॅलो नमस्कार सर्वांना. तर स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर कालचा व्हिडिओ सगळ्यांनी बघितलंच असेल. तर जसं की सांगितलं तर नक्की काळजी घ्या सगळ्यांनी. आणि आज आपली व्हिडिओची सुरुवात छान अशी पूजेने होते. तर दाखवते मी तुम्हाला. इथे छान अशी देवपूजा करून झालेली आहे माझी. आणि जी महालक्ष्मीची मूर्ती मी आणली होती ना लक्ष्मीपूजनासाठी, तर तिची आज स्थापना मला देवाऱ्यात करायची आहे. त्यासाठी ते म्हटलं अभिषेक करावा आधी. त्या दिवशी तर पूजा करताना केलंच होतं, पण म्हटलं आज पुन्हा एकदा अभिषेक करून छानपैकी त्यानंतर मूर्ती आपली देवाऱ्यात ठेवावी पूजेला म्हणून अभिषेक करते इथे आता. तर त्याची तयारी सगळी करून घेतली आहे. त्यासाठी मी आधी पूजा वगैरे करून घेतली. इथे गजलक्ष्मी पण आहे आणि प्रसादाला छानपैकी शिरा केलेला आहे. त्यानंतर ही सगळी तयारी करून ठेवली आहे पूजेची. पंचामृत वगैरे अत्तरसुद्धा घेतलेलं आहे. तर आता मस्तपैकी पूजा करते मी आणि नंतर भेटते तुम्हाला परत एकदा. पूजा आणि आरती करून झाली आहे माझी आणि वातावरण खूप छान वाटते, प्रसन्न असं. धूप लावलं आहे, दीप लावलं आहे, धूप पण लावलं आहे. इथे कापूर लावलेलं. आरती झालेली आहे आत्ताच. खूप छान वाटतं आहे आता. आता पुढे जी काही कामं आहेत ती बघूया आपण. तर छान अशी पूजा करून झाली आहे लक्ष्मी मातेची. तुम्ही बघितलंच असेल तर खूप प्रसन्न असं वाटतं आहे. कापूर आणि धूप वगैरे लावलं आहे ना, त्यामुळे खूप छान असं सुगंधी वातावरण झालेलं आहे. तर खूप छान वाटतं आहे. बाहेर पाऊस पडतो आहे, पण घरात किती घामाच्या धारा लागल्यात बघा. तुमच्याकडे पण पाऊस आहे का नक्की सांगा. आणि आज शुक्रवार आहे ना, म्हणून म्हटलं आज लक्ष्मी मातेची पूजा करू आणि देवाऱ्यामध्ये तिला ठेवायला सुरुवात करूया. जेव्हा लक्ष्मीपूजन होतं त्या दिवशी तर पूजा केलीच होती मी, पण देवाऱ्यात काही ठेवली नव्हती. मग जरा मी विचारलं मैत्रिणींना वगैरे, आईंना पण विचारलं. तर त्या म्हणाले की अभिषेक कर एकदा आणि मग त्याची पूजा करायला सुरुवात कर. मग आज शुक्रवार आहे तर मला बहीण वगैरे म्हणाली की शुक्रवारचंच कर ताई, शुक्रवार चांगला आहे. म्हणून म्हटलं ठीक आहे. मग आता शिरा वगैरे केला प्रसादासाठी आणि त्याचं नैवेद्य वगैरे दाखवून झालेलं आहे. आता स्वयंपाक झाला आहे थोडाफार, थोडंसं आमटी भाजी वगैरे राहिलेली आहे तर आता बघते आणि पटापट आवरते. नंतर जेवून आज संध्याकाळी बाजारात पण जायचं आहे, कारण की श्रीचे शूज वगैरे घ्यायचे. स्कूल चालू होतील ना आता. आत्ता त्यांना थंडीमध्ये म्हणजे जसं थंडी चालू होईल ना तसे सँडल बंद करून शूज चालू करतात. तर बघूया आता किती वाजता बाजारात जायला ते. आणि पाऊस असेल तर काय सांगता येत नाही किती वेळ लागतो आहे काय. जमलं तर शूट घेईन बाजारातलं किंवा मग नाही. आणि आता दिवसभर मी काय काय करते ते तुमच्याबरोबर शेअर करते. हो, आणि मी तुम्हाला बोलली होती की होम टूर द्यायचा, पण जसं की श्रीचा गोंधळ बघितला जे झालं होतं त्यामुळे तर काही होम टूर द्यायची इच्छा झाली नाही माझी. आणि बऱ्यापैकी म्हणजे तुम्हाला दाखवायचं तर व्यवस्थितच दाखवायला पाहिजे. तर जसं मला शक्य होईल तशी मी नक्कीच देईन तुम्हाला. तर बघूया आता. आणि मला खरं तर ना सगळे आई माझ्या मुली सगळे एकत्र असतानाच होम टूर करायची होती. म्हटलं खूप छान वाटलं असतं तेव्हा सगळे एकत्र असताना. पण बघू आता तर काही एवढा येणार नाही आहे मे महिन्याच्या सुट्टीशिवाय, कारण की आता कॉलेज क्लास सगळं चालू आहे त्यांचं, मग पेपर वगैरे, त्यामुळे एवढ्यात तर येणार नाही आहेत त्या. मग जेव्हा येतील ना तेव्हा तेव्हा देईन, किंवा मग आत्ता जमलं तर आत्ता बघूया कसं काही जमेल तसं मी तुमच्याबरोबर शेअर करेन. आणि ब्लॉग मात्र रेग्युलर टाकायचा प्रयत्न करते. ही साधीशी साडी मी वेअर केली आहे म्हटलं पूजा करेपर्यंत, तरी पण खूप गरम होतं आहे. आणि बघूया आता काय काय काम आहेत. आणि श्रीचा पण अभ्यास चालला आहे. दिवाळीच्या सुट्टीचा अभ्यास दिला होता तो आता बऱ्यापैकी होत आलं आहे कवर. आता किल्ला बांधला होता तो आता काढायचं काम चालू आहे, कारण की बरीचशी मुलं सुट्टीला गेलेली ते आत्ता येत आहेत हळूहळू. मग थोडं थोडं म्हटलं काढा रोज रोज, एकदम पण काढायला गेलं तर ते अवघड जाईल. त्यामुळे आता थोडं थोडं किल्ला ते हे करत आहेत. तर भेटते मी तुम्हाला थोड्या वेळाने. आता ही साडी पहिली सोडून ठेवणार आहे, कारण की खूप गरम होतं आहे. हा बाल्कनीचा व्ह्यू बघा माझ्या. सकाळी शूट केलं होतं हे. तर पानांचा वेल छानपैकी आता ग्रो करतो आहे. छान छान अशी पालवी फुटली छोटी छोटी त्याला. आणि इथे माझी जे गोकर्णाचं लावलं होतं ते सुद्धा छानपैकी मी बऱ्यापैकी फांद्या ज्या नुसतंच वाढल्या होत्या ना ते कट करून ते व्यवस्थित ठेवलं आहे आता एक साईडला. आणि सदाफुली वगैरे पण छान येते.
आणि जास्वंदाला मात्र खूप अशा कळ्या आलेल्या आहेत बारीक बारीक, आणि रोज 1-2 तरी फुलं असतातच असतात. त्यानंतर वाती भिजवल्या होत्या. ह्या वाती आहेत ना त्या बाजारातल्या आहेत, तर ह्यांना काही ते आवडत नाहीत. त्यामुळे मग सासूबाई आल्या होत्या तेव्हा त्यांनी वाती केल्या होत्या, त्या सेपरेट भिजवल्यात आणि ह्या वेळेस सेपरेट भिजवलेल्या आहेत. त्यानंतर इथे म्हटलं आरतीसाठी आपल्याला ज्या वाती लागतात ना त्या भिजवाव्या, म्हणून मग त्या वेगळ्या भिजवल्यात. आणि तूप पण करायचं होतं, बरेच दिवस राहिलं होतं ते काम. म्हटलं तूप पण करून घेऊ. एक साईडला तूप करून घेतलं, वाती भिजवून घेतल्या. त्यानंतर स्वयंपाक तर चालूच होता एक बाजूला करायचा. आणि तूप छानपैकी कडलं होतं. एक 8 ते 15 दिवसांनी मी तूप काढत असते. आणि त्या ज्या वाती ठेवल्या होत्या ना मोल्डमध्ये, त्या साधारण माझं बाकीचं जेवण होईपर्यंत फ्रीजमध्ये ठेवल्या होत्या मी. आणि त्यानंतर ह्या अशा मस्तपैकी सुटतात. आणि ह्या अशाच काढून ना एका डब्यात ठेवायच्या, व्यवस्थित राहतात. पुन्हा फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही त्यांना. नाही म्हटलं तरी महिनाभर अशा व्यवस्थित राहतात त्या वाती. आणि आरती वगैरे असेल ना तेव्हा ह्या वाती मला यूजमध्ये येतात. जसं की तुळशीची लग्न वगैरे आता आहेतच, तर तुम्ही या आमच्याकडे तुळशीच्या लग्नाला. त्यानंतर संध्याकाळी म्हटलं मार्केटला जसं जायचं होतं तर गेलो होतो मार्केटमध्ये गेलो होतो श्री आणि मी. थोडंफार काय घ्यायचं होतं ते सामान घेऊन आलो. पाऊस तरी पण बारीक बारीक होता. आणि इथे कोकण बाजार म्हणून आहे, तिथे गेलो होतो. घट्ट नाही ना होतं शूज घ्यायला, जसं म्हटलं होतं तसं शूज पण थोडीफार फळं पण घ्यायची होती, ती पण घेऊन आली. आणि आल्या सगळं जे काही आणलं होतं ना ते सगळं व्यवस्थित डब्यामध्ये भरून ठेवलं. तसंच जर का पिशवीत राहिलं ना, नाही म्हटलं तर ती पिशवी मग इकडनं इकडे अशी 2 दिवस नाही राहिली असती. त्यामुळे मग आल्या हे सगळं काढून घेतलं. जसं की हा बासमती राईस आहे, तो संपला होता, तो घेऊन आली. आणि छोले वगैरे आणले थोडेफार. आणि आत्ता मिरचीचं लोणचं सगळ्यांना आवडायला लागले म्हणून मग ते घेऊन आली. तर थोडी फळं वगैरे आणि खारकेची पावडर आणली. का तर म्हटलं तर डिंकाचे लाडू करू, थंडी चालू होईल तेव्हा. आता एवढ्यात तर मी करणार नाही आहे, पण बघू एक 8-15 दिवसात मी करेन. आणि फळं वगैरे आणलेली ते, आणि हे टॅमॅटो वगैरे आणलेले ते सगळे डब्यात भरून ठेवले. तर भाजीपाला असं व्यवस्थित भरून ठेवला की आपल्याला पाहिजे तेव्हा घेऊन वापरता येतो. पाऊस मात्र काय बाहेर चालू होता, पण ह्या जास्वंदाच्या छोट्याशा फांदीवर फूल किती छान आले बघितलं ना तुम्ही. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय सर्वांना.